अय्यो कोणी आलं असं तुझे हे? हा खरं खेळ गाडी वाढली ते तरा टिकली आजी काय पॅक कर दिसली. तर काय स्वागत आहे तुमचं रावणात रावतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचं रावणा. मला एवढंच म्हणायचं होतं कारण मी इंट्रो शूट करायचं विसरून गेलो. बाकी ब्लॉग बघा कशात भारी आहेत का. वरले ते चपला तुला पण येतात. हा 6 नंबरचे आहेत. हा 6 नंबर सांगा नाही. आमचे पाय छोटे आहेत त्याच्यामुळे बाबाला चपला आणले त्याच्यामुळं बाबा खुशी झाला. लय खुश येतात. मग रेसिपी उचलायला येतो का रे. सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल. आता पडली आता मी काय घेणं त्याला पीठ पडली असती. तू पाडत का पीठ नाही पडली बाई. त्यासारखं पोरं असलं काय नशिबाला आमचं. तू पडली तुला 2 मिनिटं दाखवून देईन 3,000 रुपये. ऐक ना 12,500 रुपये साठ काय. ऐक ना मारले मी तुम्ही मारता दाखव. त्या पाय अरे तुम्ही मारता ना. हा बा तुला नाही आहे ना तू आला इकडे तर मिशी वाढली. काही नको बोलू बरं आणि व्हिडिओ बनवायला दगड गेले. अरे तुम्ही मिशी वाढली म्हणते. कट मारला असता मी कसा कट मारला पाहिजे. मला बोलायला नको आता. काहीच मम्मीला दाढी आली आजकाल बघा. कस काय आलं मी असं ते आयुर्वेदिक तेल वापरलं काय तू. पण मिशीच्या हातून आणतो तुम्ही. पुष्पराज आज करू ना मी इकडून आज कर. गण काय दिसत चांगलं दिसत मम्मी कमी दिसा ना. जो काय का नाही साला मम्मी तर त्या राज KGF मधल्या दिसरली. इकडे दाखव आज कर बघ काय आता आता बरं तू का कर परत परत. ते भारी दिसतं हँडसम दिसतोय. तू बघ बरतोय मिशी दिसते आता भारी दिसते यार. ना मग आजी बंबू बाब कशी दिसते. काय फोटो काढाय दाढी आली तुम्हाला. अय्यो कोणी आलं असं तुझे हे? हा खरं खेळ कस काय काढ ते गाडी वाढली ते तरा टिकली आजी काय पॅक कर दिसती. पदर घेऊन कशी दिसते तू. हात काढ ना आजी हात काढ ना. थांब आता ती गेली. अगं बाबा लय सावतर केलाय आपला. चाऊस तर दबाई तुला. बिबट्या पाहिला तो मी आम्ही रस्त्याने आता. मम्मी पहिल्यावर पण दिसला होता आम्हाला. मम्मी पाहिल्याबद्दल बिबट्या पाहिला आम्ही आता याचा. ते म्हणलं मम्मी कुठे नाही खाल्लं ते. मम्मी कुठे आहे म्हणलं. मम्मी नाही म्हणलं पहिलवान कुठे पहिलवान मिशी कुठे आहे तुमची. म्हैशी म्हैशी कुठे आहे मम्मी तुमची म्हैशी. पहिलवान बघ कशी उभं आहे पहिलवान उभं आहे. बघ ए चहाला तरी काय उत आलाय काय माहिती. कपडे व्यस्त आहे. व्यस्त आहे पटकन घे. तुमको पाया है तो जैसे खोया हूँ कहना चाहूँ फिर भी तुमसे क्या कहूँ. किसी जुबान पर वो लफ्ज ही नहीं कि जिनमें तुम हो तुमरे जैसा. पुढचा नाही येत. झोपेत उठला आणि पिठात मुतला. गणेशची कथाच झाली काही आज.
काय दिवसभर मोबाईल बघतो हे आताच काम करून आलोय आपण. म्हणून ती मी म्हण ऐकली कुठेतरी, झोपेतून उठला आणि पिठात मुतला. काय वाटतं रे ऐकायला काय? आज झोपेतून उठला, पोटात. गोंडस वाटतं ऐकायला, गोंडस. गोंडस. जिमला जायचं काय कामाला जायला अजून? तो सध्या सोयाबीन खातोय. पाकळा जाजीत बसलो होता. कंटाळा. काय करता आता? वयामानाने कसं आहे आता तुम्हाला तर माहिती, वय झाले आपले आता. नाही बाई, लय वेळ. काय काळ काढला सांगा लोकांना जरा. एक टाइम खायला नव्हतं आम्हाला. अहो सुका पाटील 35 भाकरी खात होता, 35 बांध भरून हागत होता. सांगा यांना जरा वय. सुका पाटील इथं बघा मसलाय पोटात. अहो लय काळ आमचा. अहो गुळाची ढेप निघली तर अशी 10-10 किलोची ढेप निघायची. कारखान्यातून डायरेक्ट घरी होती. पण आता 13 रुपये पावशेर आणि 15 रुपये पावशेर गुळ घ्यावा लागत आहे. नाही बाई, भेटत अजून पण भेट. आपण तवा कारखान्यातून यायचं आपल्याला गुळ. नाही बाई, यायचं ना कारखान्यातून पण आता कसं झालं, काळ बदलला, माणसं बदलले. माणसं बदलली. माणसं लय भारी येते तेव्हा काळात. माणसं म्हणजे एक पेटका दूध काढत असं मला दूध द्या म्हणून चरी भरून दूध द्यायची. नाही बाई, हा हा आणि रुपये मागत नव्हती. याचा कानला घेऊ मग माझ्या कानात कुस्ती होत नाही काही मागत होती का रुपया? नाही. अहो आमचं नाव्याचं दुकान होतं, पण धान्य असं होतं आमच्याकडं. म्हणजे आम्ही काय करायचो, आमच्या रेट पडले ते खरं नाही, आपल्याला. आम्ही काय सांगतो, आमचं नाव्याचं होतं, हाज्यामध्ये करावं लागायचं. मग लोक काय करायचे, आम्ही लोकांच्या हाज्यामध्ये केल्या का वर्षभर त्यांच्या हाज्यामध्ये करायच्या. आणि गोण्या आणून ते द्यायचे. आम्हाला काय करायचे, धान्य आणून द्यायचे वर्षभरात. मग ते वर्षभरात धान्य आम्ही वर्षभर त्यांच्या हाज्यामध्ये करायचो. हे असं आमचा काळ होता. नाही बाई, किती पूर्ण अर्ध घर भरलेलं झोपायला जागा अहो हे केस उगच नाही पांढर झाले बघा, उगच पांढरे नाही झाली. याला कशामुळे तरी कारण असेल ना त्याच्या मागं. लय ऊस खाल्ले बिटाव आम्ही. बाबाचे दात त्याच्या अहो 1 मळी ऊस एकटा खायचा. 1 मळी कायला म्हणते, 10-12 ऊस एका ठिकाणी, तेवढा ऊस 1 जण खायचा वय. आता ते रस आली 20 रुपये ग्लास आला. काय तुम्ही सिनेमॅटिक विचार घ्यायचे करा. का जिम मध्ये? अरे इथं काय चाललंय? अरे हा sorry. काय कर आमचा काळ जुना होता काहीच. आता काहीच 2 मिनिट थांबा. आता जो अंगात आलाय ना तिला मी बाहेर काढतो. तर काहीच आता सध्या सोयाबीन खातो. जिमला भेटू. सोयाबीन खाल्यानंतर जिमला जातो. जिमला गेलो ते सिनेमॅटिक्स काढतो थोडेशा. बाईस आहे अरे ते उद्या कॉलेज आहे काहीच मला. पोरं असले तर जाईल. कॉलेज सुट्टा लागलं 17 तारखेला उघडणार म्हणले, मेसेज आलता. तुला किती हे झाले. उद्या 17 तारीख. A few moments later. तर काहीच आजचा ब्लॉग इथं सेट करतो, कारण जिमवरून आलो त्याच्यानंतर ब्लॉग शूट नाही केला. आता झोपायची वेळ झाली, सगळे आतरून बितरून टाकले. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग इथं सेट करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या भावाला पुढे.